मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील तडवळे येथील चौंडेश्वर वस्तीवरील रस्त्याच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनामध्ये 92 वर्षाच्या आजीबाईंसह आजारी महिलांनीही सहभाग घेतला आहे। तडवळे येथील चौंडेश्वरी वस्तीवरील संपत तुकाराम साबळे आणि श्री शंकर शिवराम साबळे या दोघांनीही बारमाही वहिवाटचा रस्ता बंद केला आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात 4 घरातील अंदाजे 35 लोकांची दारकोंडी झाली आहे। त्यामुळे विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी जाता येत नाही। त्यामुळे पिण्याच्या आणि खर्चाच्या पाण्याची गैरसोय होण्याबरोबरच वस्तीवरील 8 ते 10 मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। या विषयाला वाचा फुटावी या मागणीसाठी श्री नानासो श्रीरंग साबळे, श्री धनाजी श्रीरंग साबळे, श्री अजिनाथ श्रीरंग साबळे, श्री शिवाजी श्रीरंग साबळे, श्री सयाजी खेमाजी साबळे, श्री प्रकाश लक्ष्मण साबळे, श्री बचाराम दत्तू साबळे, श्री बाळासाहेब दत्तू साबळे आदींसह घरातील 10-12 महिलांचा समावेश आहे। वृद्ध आजारी महिला आंदोलनात उतरल्या तरीही प्रशासनाला पाझर फुटत नसला तर आम्हाला आता आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा गावातील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव साबळे यांनी दिला आहे। तर 92 वर्षाच्या विश्रांतीबाई लक्ष्मण साबळे, धनंजय साबळे, सयाजी साबळे यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। मी धनाजी श्रीरंग साबळे, राहणार तडवळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। गेले 4 वर्ष आम्ही रस्त्यासाठी संघर्ष करीत आहोत। साधारणपणे आमचे वादी श्री सयाजी खेमाजी साबळे व इतर यांनी पहिला रस्त्याचा प्रस्ताव 2/12/22 मध्ये केला होता। तो प्रस्ताव गट नंबर 840, 41, 838 मधून सरळ पश्चिमेकडे 848 गटाला जाण्यासाठी केला होता। परंतु ज्यावेळेला स्थळ पाणीसाठी माननीय सन्माननीय तहसीलदार माने मॅडम त्या ठिकाणी आल्या, त्यावेळेला हा तुम्ही ज्या ठिकाणावर रस्ता मागितलेला आहे तो सर्वांना नाही, त्यामुळे तुम्हाला रस्ता देता येणार नाही असा प्रस्ताव त्यांनी फेटाळला। त्याच वेळी आम्हाला त्यांनी असे सुचवले की तुम्ही सर बांधून दुसरा प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करा। त्यानुसार आम्ही त्यानंतर 2023 मध्ये गट नंबर 836 व 837 या सर बांधावरून गट नंबर 848 म्हणजे आमचा गट पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा रस्ता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला। सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर एक साधारण 2 महिन्यानंतर स्थळ पाणी झाल्यानंतर सुनावण्या झाल्या। स्थळ पाणीनंतर 2-3 सुनावण्या झाल्यानंतर पुन्हा मॅडम आमचा तो सुद्धा निकाल आमचा त्यांनी फेटाळला। का फेटाळला तर आम्हाला त्यात असं सांगितलेलं आहे की गट नंबर 837 आणि 836 याच्या सर बांधव घराच्या समोर काही आंब्याची झाडे आहेत, आंब्याची झाडं, रामफळी झाडं आहेत, काही इतर झाडं, लिंबाची झाडं आहेत आणि म्हणून त्याच वेळेला त्यांनी घर मालक संपत तुकाराम साबळे यांनी रस्ता द्यायचाच नाही म्हणून त्या सर बांधवावर घर बांधलं। या सगळ्या अडचणी पाहून पुन्हा त्याने आमचा प्रस्ताव फेटाळला। त्यानंतर आम्ही प्रांतसाहेब सन्माननीय मॅडम गाडेकर मॅडम यांच्याकडे आम्ही पुन्हा प्रस्ताव सादर केला। त्यांनी खालीलच खालील मामलेदार कोर्ट यांचा निकाल त्यांनी ग्राह्य धरून तोही प्रस्ताव आमचा फेटाळला। अशा प्रकारे आमचा 3 ते 4 वेळा त्यांनी प्रस्ताव फेटाळला आणि आम्हाला रस्ता अद्याप काय मिळालेला नाही। दरम्यान मागच्या 2-4 आठवड्यामध्ये शंकर शिवराम साबळे यांनी आपल्या हिश्श्यात गट नंबर 838 मध्ये त्यांच्या हिश्श्याला 4ही बाजूने ताली टाकून पूर्णपणे आमची दारकोंडी केलेली आहे। त्यामुळे आम्हाला विहिरीवर जाता येत नाही, आमच्या शेतात जाता येत नाही। आम्ही आमची पेरणी गट नंबर 840 मधील आमचे बंधू नानासो साबळे यांच्या घरासमोरून ट्रॅक्टर नेऊन संपूर्ण पेरणी आम्ही केली। गट नंबर 841 संपत तुकाराम साबळे यांच्या गटातून आम्ही जात नाही, गेले 2 महिने आम्ही जात नाही, येत नाही। त्यांच्या कोणत्याही क्षेत्रातून आम्ही गेलो नाही आणि आमची मशागत किंवा पेरणी केली नाही। आणि ते मीडियाला अशी माहिती देतात की आमच्या गटातून जातात येतात, त्यांनी पेरणी केली, पिकं त्यांनी चांगली आहेत, आमचे पेरायचं राहिलेलं आहे। पण आम्ही पेरणीसाठी जाणार त्यांचा रस्ता अडवलाच नाही। पेरणीसाठी जाण्यासाठी त्यांना गट नंबर 838 आहे, 838 मध्ये ते ये जा करत होते।
त्यामुळे त्यांची ती पेरणी राहिलेली आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही. याच वेळेला अक्काताई संपत साबळे आणि त्यांची सून यांनी असे आमच्यावर आरोप केला आहे की आमचे पती गेले 1.5 वर्ष या रस्त्याच्या प्रकरणामुळे आजारी आहेत. वास्तविक रस्ता प्रकरण आणि त्यांचा मालक आजारी असणे यांचा अर्थानर्थी काही संबंध नाही. त्यांच्या कौटुंबिक कलहामुळे आणि पती पत्नी वेगळे राहतात. ते संपत तुकाराम साबळे आणि त्यांची पत्नी वेगळे राहतात, मुलं वेगळी राहतात. कौटुंबिक कलहामुळे आज त्या माणसाला शारीरिक मानसिक त्रास झालेला आहे, त्यामुळे ते आजारी आहेत. त्यांच्या आजारपणास खापर आमच्या पुण्यात काही अर्थ नाही. तरी आम्ही या ठिकाणी जे 15-20 जण बसले आहोत त्याला आम्हाला हा गट नंबर 838मधून मिळो किंवा 836 आणि 37 याच्या सर्वांना मिळो रस्ता आम्हाला मिळाला पाहिजे. आम्ही रस्त्यासाठी या ठिकाणी गेल्या 4 वर्षात संघर्ष करीत आहोत. आमची माणसं या ठिकाणी 5-6 जण BP पेशंट आहेत. काय महिलांना सुद्धा त्रास आहे. आम्ही औषधाच्या गोळ्या सुद्धा आणलेल्या आहेत. पिशवी दाखवा, औषधाचे गोष्टी फाईल आणलेली आहे या ठिकाणी, पटकन घ्या. ची पाकिट आहेत, या औषधाच्या गोळ्या चालू आहेत, त्यांच्या गोळ्या चालू आहेत, त्या फाईल आहेत, सगळं या औषधाचे रिपोर्ट सगळे चालू आहेत. 5-7 जण BPनं आजारग्रस्त आहेत. आमचे थोरले बंधू नानासोब साबळे यांना शुगर आहे, आजच चेकिंगला ते देवडीला गेलेले आहेत. तर यातील सगळेच माणसं फिजिकली फिट आहेत असं समजायचं काही कारण नाही. आम्हाला शारीरिक त्रास होतोय, पण आमच्या शारीरिक त्रासाचं खापर आम्ही त्यांच्यावर फोडलं नाही आणि फोडणारही नाही. आमचा रास्त मार्गानं, सरळ मार्गानं, सरळशीर मार्गानं रस्त्यासाठी संघर्ष चालू आहे आणि रस्ता आम्हाला मिळावा ही आमची या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना आहे. तरी आम्हाला या ठिकाणी ऐकू येत नाही मला. बोलत राहा. आम्हाला रस्ता नाही, रस्ता घेऊ जायला आम्हाला जाऊन देत नाही. ते रस्ता पाहिजे आम्हाला. ती कुठनं जायची पोरं माझी 7-10 जण आहेत. कुठनं जायचं, आम्हाला रस्ता पाहिजे, रस्ता मिळालाच पाहिजे. माझी साबळे वय वर्ष 60 आणि मला येण्या जाण्यात फार तकलीफ होत आहे आणि मला वेळेवर जाण्याचा सुद्धा मला त्रास आहे. मला माझी लहान मुलं सुद्धा येतात, म्हणजे येऊ शकत नाहीत, अशा अडचणी केलेल्या आहेत. आणि माझं घर असताना 846 गटात आहे. आत्ता त्यांनी त्या सर बांधावर घर बांधलं आहे, गेली महिना झालं घर बांधलेलं आणि त्यांनी सांगतात त्यांनी 15 वर्ष घर बांधलं आहे सर बांधावर. अशा पद्धतीनं आम्हाला ताली टाकून सगळे आमची दारकोंडी केलेली आहे. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश यादव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.